नागपुर में 69वां अखिल भारतीय कर्तव्य मेळावा 2025-26 29 मार्च से 3 अप्रैल तक आयोजित होगा। उद्घाटन में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य रूप से अतिथि रहेंगे। देश भर से 1327 पुलिस अधिकारी और 144 डॉग्स प्रतियोगियों के रूप में भाग लेंगे। प्रतियोगिता में कंप्यूटर अवेयरनेस, पुलिस डॉग, वीडियोग्राफी, एंटी सबोटेज, वैज्ञानिक जाँच और फोटोग्राफी के इवेंट होंगे। समापन समारोह 3 अप्रैल को शिवाजी स्टेडियम नागपुर में केंद्रीय गृह मंत्री राज्य मंत्री नित्यानंद रॉय की उपस्थिति में होगा। 2-3-4 अधिकारी आलेले आहे, ज्यांनी तो 2 अधिकारी असे ज्यांनी पार्टिसिपेट केलेल्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट मध्ये ते आपले एक्सपिरियन्सेस शेअर करू शकतात। आलेले इथे आमचे माननीय डीजीपी साहेबांच्या पण सूचना होती की त्यांना सांगण्यासाठी बोलावे, जेणेकरून ते आपले एक्सपिरियन्सेस शेअर करते, तुम्हाला कळेल की काय काय होतो। मागील वर्षी रांची येथे झालेल्या एआयपीडी मध्ये मी सहभाग घेतलेला होता, परंतु काही एकदम मार्केट्स मला वेळ होते। सध्या मला आता मी प्रॉपर नागपूरचा असल्याने आणि नागपूर शहरात पोहोचले असल्याने मला होमग्राऊंडचा फायदा नक्की होईल। मी सध्या सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या प्रकारामध्ये भाग घेत आहे। या प्रकारामध्ये 6 प्रकारचे इव्हेंट असतात। त्या 6 प्रकारच्या इव्हेंटमध्ये आपण पोलीस स्टेशनला दैनंदिन काम करताना टेक्निकल आणि सायंटिफिक पद्धतीने तपास कसा करावा, एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आणि सर्क्युलेशन एव्हिडन्सवर भर कसा देता येईल, त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा आपल्याला तपासामध्ये आणि आरपीच्या किंवा केच्या कमिशनमध्ये होतो। यासाठीच मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। नक्की याचा फील्डमध्ये नक्की फायदा होतो। थँक्यू। मेरा नाम पंकज जोगी, बक्का नंबर 650 नागपूर सिटी से पुलिस। मी 2019 ला लखनौ येथील अखिल भारतीय पोलीस ड्युटी कर्तव्य मेळाव्यात भाग घेतला होता। माझा विषय होता ऑब्झर्वेशन अँड पोर्ट्रेट पार्ले। पोर्ट्रेट पार्ले या विषयामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि त्या प्रतियोगितेचा आणि त्याच्याबद्दल आमचं 2 महिने पुणे येथे एमआय प्रशिक्षण झालं। त्याचा मला माझ्या पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करताना पोलीस स्टेशनला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चौकशी करताना ऑब्झर्वेशन कसं करायचं, भौतिक चोरी कशी करायची आणि त्याच्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा त्या ऑब्झर्वेशन आणि पोर्ट्रेट पार्ले आरोपीचं वर्णन पूर्ण कसे लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला। आणि आता मी सध्या डेप्युटेशन शिकायला काम करतो, त्या ठिकाणी सुद्धा मला या प्रशिक्षणाने याचा भरपूर फायदा झालेला आहे। मी मागच्या वर्षी राज्य येथे एआयपीडी मध्ये सहभाग घेतला होता। त्यापैकी सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझे 2 एक्झाम होत्या, पोर्ट्रेट पार्ले आणि ऑब्झर्वेशन। पोर्ट्रेट पार्ले मध्ये 10 वर्षानंतर पण त्या व्यक्तीला आयडेंटिफाय करायची गरज पडली तर कुठल्या की पॉइंट्स तो इझिली लक्षात राहील किंवा आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हा 10 वर्षाआधी हा व्यक्ती असाच होता। किती पण त्यांनी रूप वेषांतर केलं, कपडे चेंज केले किंवा अदरवाइज कुठलं पण त्यांनी काही पण केलं तरी आपल्याला तो इझिली कसा। आणि ऑब्झर्वेशन मध्ये क्राईम सीन मध्ये किती डिटेल लक्षात ठेवून आपल्याला धन्यवाद। ठिकाणी आलेले आमचे जर्नलिस्ट सर्वांनी या ठिकाणी माननीय अपर पोलीस महासंचालक श्री सुनील रामानंद सरांनी आज ही प्रेस मीट सर्वांना ऍड्रेस केलेली आहे। ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट जसं सरांनी सांगितलं 29 तारखेपासून सुरू होत आहे आणि आपण सर्वजण आलात यासाठी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात विशेष करून राज्य लेवलला आणि नॅशनल लेवलच्या न्यूज मध्ये सुद्धा आपली बातमी आली पाहिजे, ही आमची विनंती आहे। त्याच्यामुळे नागपूर येथे ही स्पर्धा होत आहे आणि नागपूरची स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रमाणे नागपूर शहर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्यावी अशी आमची विनंती आहे। मैं आनंद गजानन बनकर, नेमणूक पुणे शाखा नागपूर शहर। 2011 या साली झालेल्या नाशिक येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट मध्ये मी भाग घेतला होता। माझ्या पोलीस फोटोग्राफी या प्रकारात मी गोल्ड मेडल घेतलेला आहे। ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळालेला गोल्ड मेडल आहे। त्याच्यात त्यानंतर आमची जे ट्रेनिंग वगैरे झाली त्याच्यात सगळं आम्हाला फोटोग्राफी, घटनास्थळाची मॅक्रो फोटोग्राफी हे सगळं शिकवलं गेलं। त्याचा आमच्या नंतरच्या कामात भरपूर सहाय्य झालं आहे। थँक्यू। म्हणजे 69वी
अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा भरवणीचा जो सन्मान आहे तो महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. हा जो कर्तव्य मेळावा आहे त्याचं उद्घाटन 29 तारखेला म्हणजे मार्च 29 तारखेला होईल आणि त्याचा सांगता समारंभ जो आहे तो 3 एप्रिल 2006 रोजी होईल. ह्याची जी ओपनिंग सेरेमनी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसजी हे त्याचे उद्घाटन करतील आणि त्याचा जो सांगता समारंभ आहे त्याच्यामध्ये माननीय नित्यानंद राय जे गृहराज्यमंत्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहेत हे करतील आणि हे दोन्हीही जे सेरेमनीज आहेत हे शिवाजी नगर म्हणजेच नागपूर सिटी पोलीस हेडक्वार्टर्सच्या स्टेडियमवर वरती होतील. आता हा कर्तव्य मेळावा म्हणजे नेमका काय आहे मी याबद्दल आपल्याला सांगतो. पोलीस विभागामध्ये काम करत असताना जे स्किल्स असतात, प्रोफेशनल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, त्या प्रोफेशनल स्किल्सची ही एक स्पर्धा आहे आणि ही ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड याच्या खाली घेतली जाते, ज्याचे चेअरमन जे असतात ते DIB म्हणजे डायरेक्टर IB महोदय हे असतात. याच्यामध्ये प्रामुख्याने 6 प्रकारच्या साथ की मुझे खुशी है कि इस बार ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट जो है वो मीट होल्ड करने का जो सम्मान मिला है वो महाराष्ट्र को मिला है और इस बार नागपुर में उसका ओपनिंग हो जाएगा 29 मार्च को, 29 मार्च और 3 अप्रैल को इसका क्लोजिंग हो जाएगा. अपने ओपनिंग के लिए महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी फडणवीस इनके शुभ हाथ ये उसका ओपनिंग होने वाला है और 3 अप्रैल 2000 मतलब 3 अप्रैल को इसका जो क्लोजिंग है वो सम्माननीय नित्यानंद राय, सम्माननीय गृह राज्य मंत्री गवर्नमेंट ऑफ इंडिया, इनके हाथ से होने वाला है. इसमें 6 टाइप के कॉम्पिटिशन है. ये प्रोफेशनल मीट है, मतलब प्रोफेशनल स्किल्स की कंपटीशन की मीट है जिसमें 6 तरीके के प्रोफेशनल स्किल्स है. उसमें से सबसे इम्पोर्टेंट जो है वो साइंटिफिक एड टू इन्वेस्टिगेशन जो फोरेंसिक्स रिलेटेड है. दूसरी जो है वो है पुलिस फोटोग्राफी कंपटीशन. तीसरी पुलिस वीडियोग्राफी कंपटीशन. जो चौथी है वो एंटी सेबोटाज चेक कंपटीशन. कंप्यूटर अवेयरनेस कंपटीशन ये 5 नंबर की है और डॉग कंपटीशन नंबर 6. तो इसमें टोटल 63 मेडल दिए जाएंगे, 17 ट्रॉफीज दिए जाएंगे, जिसमें फाइनली एक जनरल चैंपियनशिप की ट्रॉफी और एक रनर्स अप की ट्रॉफी भी दी जाएगी. और मुझे ये बताने में खुशी है कि जो 62 मतलब 62 बराबर है ना हिंदी में, जो कंपटीशन होल्ड हुई थी वो लखनऊ में हुई थी और उसमें महाराष्ट्र को जनरल चैंपियनशिप मिली थी. और जो 66 ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट भोपाल में हुई थी उसमें महाराष्ट्र रनर्स अप की उनको ट्रॉफी मिली थी. तो ये है ओवरऑल इस कंपटीशन के बारे में. 69th ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट और इसके आधार पे जो है बेस्ट परफॉर्मर्स चूज किए जाते हैं. और क्योंकि महाराष्ट्र में हो रहा है, नागपुर शहर में हो रहा है, तो मेरी आप लोगों से रिक्वेस्ट रहेगी कि आप ज़्यादा से ज़्यादा इसे पब्लिसिटी दें, क्योंकि ये नागपुर शहर के लिए भी इम्पॉर्टंट है और महाराष्ट्र के लिए भी इम्पॉर्टंट है. क्योंकि इसके लिए हमने पिछले दिनों में भरपूर आम्ही मेहनत घेतलेली आहे. याच्यासाठी सगळे अधिकाऱ्यांना त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेली आहे आणि सगळी व्यवस्थितपणे तयारी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 तारीखला इनॉग्रेशन आहे आणि 3 तारीखला आपला क्लोजिंग सेरेमनी आहे. आणि याचे जे 6 फील्ड्स आहेत ते 6चे 6 फील्ड्स आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे पोलिसिंगमध्ये आणि जसं सरांनी सांगितलं की अपग्रेडेशन इन टेक्निकल स्किल्स, सायंटिफिक स्किल्स, यूज ऑफ कम्प्युटर्स, हे सगळं जे आपलं नेहमी झालं पाहिजे, कारण हे इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढे भरपूर होणार आहे. नवीन जे लॉज आलेले आहेत त्याच्यातही आहे की टेक्नॉलॉजीचा वापर, सायंटिफिक एड, हे जे सगळे आहे ते व्यवस्थितपणे झाला पाहिजे. आणि हे जे आहे याच्यामुळेच आपण जे आहे एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग ज्याला म्हणतो त्याचा एक मोठा फायदा याच्यात होणार आहे. तर नागपूर से महाराष्ट्र स्टेट पुलिस ड्यूटी मीट में
अपने यहाँ से 15 मेडल्स नागपुर सिटी ने लिए थे सर, हाँ ना? जिसमें 6 गोल्ड थे और 5 सिल्वर थे और 4 ब्रॉन्झ मेडल थे. महाराष्ट्रामध्ये या स्पर्धा ज्या आहेत ते 2012 साली झाल्या होत्या, बरोबर आहे ना? 2012 साली नाशिकमध्ये झाल्या होत्या आणि 2012 नंतर आता 2026 मध्ये आपल्याला या स्पर्धा भरवायचा पुनश्च आपल्याला हा प्रसंग आहे. मैं रिपीट करता हूं कि इसमें टोटल पार्टिसिपेटिंग टीम्स 29 है, 29, जिसमें से स्टेट्स के टीम्स हैं, CAPF के टीम है और यूनियन टेरिटरीज के टीम है, जिसमें 935 पार्टिसिपेंट्स हैं, मतलब जो एक्चुअली स्पर्धा में हिस्सा ले रहे हैं, और उसमें 142 इतने श्वान हैं. श्वान हिंदीत काय म्हणतात? डॉग्स इंग्लिशमध्ये म्हणतात, हिंदीत श्वान. हिसाब से देखो, क्योंकि इसमें जो आपले हे टीमला फीज वगैरे मॅडम जरा सांगा. हाँ. को जो टीम्स अपनी मेस अपने साथ लाते हैं उनको हम एक व्हीकल देते हैं जिससे वो अपनी सब्जी वगैरह खरीद सके, और गैस की भी प्रोविजन करते हैं. और जो टीम्स अपनी मेस साथ में नहीं लाते उनको हम यहीं रेडीमेड खाना, ब्रेकफास्ट, लंच, डिनर और 2 बार चाय, इसकी व्यवस्था करते हैं. नाही, इन्व्हिटेशन्स आपण देतो. आपण इन्व्हिटेशन्स कार्ड सुद्धा प्रिंट केलेले आहेत. आपण शहरातल्या आणि इतर ठिकाणच्या जे प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज आणि इतर लोक सुद्धा आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करतो. तर ते हे ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनीसाठी त्या इन्व्हिटेशन प्रमाणे येतात. म्हणजे आपण इन्व्हाइट करतो. तसं तर आपण देशभरातल्या सर्व सन्माननीय पोलीस महासंचालक यांना सुद्धा निमंत्रित करतो. तर निमंत्रण तर आपल्याकडून त्यांना असतं. जेव्हा काम करतात तेव्हा पोलिसांना प्रोफेशनल स्किल्स लागतात, आणि प्रोफेशनल स्किल्सची हे कॉम्पिटिशन आहे. ही कॉम्पिटिशन आहे ह्याचा अर्थ पोलीस विभागातील पार्टिसिपंट्स आपले प्रोफेशनल स्किल्स जास्त होऊन करून जास्त चांगला आपले स्किल्स अपग्रेड, म्हणजे ह्याला थोडक्यात स्किल अपग्रेडेशन आणि प्रोफेशनल प्रोफिशियन्सी या दृष्टिकोनातून ते कॉम्पीट करतात. तर ह्याचाच इम्पॅक्ट त्यांच्या दैनंदिन कामावरती, पोलीस इन्व्हेस्टिगेशनवरती सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. ती सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन ही आहे. त्याच्या खालोखाल पोलीस फोटोग्राफी कॉम्पिटिशन, पोलीस व्हिडिओग्राफी कॉम्पिटिशन, अँटी सेबोटाज चेक कॉम्पिटिशन, कम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन आणि डॉग स्क्वॉड कॉम्पिटिशन. जसं मी जी मगाशी बोललो की जी सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन ही जी स्पर्धा आहे ती प्रामुख्याने फोरेन्सिक्सवर आधारित असते, आणि त्याच्यामध्ये फोरेन्सिक सायन्स ही जी एक लेखी परीक्षा होईल, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आणि जे नवीन 3 न्यायसंहिता आलेल्या आहेत यांच्या संदर्भाने जे असलेले रूल्स आणि प्रोसिजर आहे आणि कोर्ट जजमेंट्स आहे यांच्याबद्दलची ही लेखी परीक्षा आहे. त्याचबरोबर फिंगरप्रिंटची प्रॅक्टिकल आणि ओरल परीक्षा सुद्धा होणार आहे. मेडिको लिगल आस्पेक्ट्सबद्दलची पण तोंडी परीक्षा होईल. क्राईम सीन फोटोग्राफीची सुद्धा परीक्षा होईल. लिफ्टिंग, पॅकिंग आणि लेबलिंग हाही यामधला एक विषय आहे. पोलीस पोर्ट्रे म्हणजे पोर्ट्रे काढणे हाही यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेस्ट ही सुद्धा याच्यामध्ये घेतली जाईल. या स्पर्धेमध्ये 29 म्हणजे 29 टीम्स या सहभागी होतील, ज्यामध्ये विविध राज्याच्या टीम्स म्हणजे जे वेगळे वेगळे स्टेट्स आहेत त्यांच्या टीम्स, युनियन टेरिटरीजच्या टीम्स आणि CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जे आहेत त्यांची सुद्धा टीम येतील. याच्यामध्ये सध्या पार्टिसिपंट्सची संख्या 935 इतकी
बंद झालं का? यामध्ये एकूण जे स्पर्धक आहेत ते 935 असून याच्यामध्ये 152 श्वान हे सुद्धा या परीक्षेमध्ये या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत. ह्या ज्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत या कॉम्पिटिशनचं ठिकाण हे प्रामुख्याने पोलीस ट्रेनिंग सेंटर नागपूर, जी आपली PTC आहे तिथे, SRPF म्हणजे स्टेट आर्म रिझर्व्ह पोलीस फोर्स याचा जो गट क्रमांक 4 आहे हिंगणाच्या तिकडे, तर तिथे हे दुसरं सेंटर आहे. आणि अनकन्व्हेन्शनल ऑपरेशन्स ट्रेनिंग सेंटर किंवा ज्याला आपण UOTC म्हणतो ते सुराबर्डी इथे आहे. तर या ठिकाणी या सगळ्या स्पर्धा होतील. याच्यामध्ये एकूण 63 मेडल्स दिले जातील आणि याच्यामध्ये 17 इतक्या ट्रॉफीज आहेत. आणि हे या सर्व स्पर्धा संपल्यानंतर जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी ही कुठल्या तरी राज्य जे कोणी 1 नंबरवर येईल त्यांना मिळेल आणि एक नंबर 2 जे राज्य येईल त्याला रनर्स अप ट्रॉफी ही देण्यात येईल. मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की जेव्हा 62वी ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट घेण्यात आली होती लखनौ येथे, तिथे महाराष्ट्राला जनरल चॅम्पियनशिप म्हणजे 1 नंबरचं स्थान मिळालं होतं. आणि 66व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट जी भोपाळ येथे झाली तिथे आपण रनर्स अप म्हणून पोझिशन मिळवलेली आहे. या ज्या स्पर्धा होत आहेत ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड खाली, याच्यामध्ये एकूण 18 इतके क्लस्टर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा क्लस्टर मानला गेलेला आहे. तरी अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या नागपूरमध्ये भरत आहेत, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. येत आहे या सगळ्या गोष्टींना फॅक्टर इन करावं म्हणून ही नवीन SOP तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आपली या कॉम्पिटिशनची अपग्रेडेशन जी आहे ती सातत्याने आपण करत असतो. ब्युरो रिपोर्ट कारण न्यूज नागपूर. अब नागपुर के 0 माइल से सिर्फ 25 किलोमीटर की दूरी पर हरियाली से घिरा हुआ ग्रीन फार्म हाउस एक शानदार और भव्य वेडिंग डेस्टिनेशन है, जहां शांति, सुंदरता और आधुनिक सुविधाओं का अनोखा संगम देखने को मिलता है. चारों ओर फैले हरे भरे पेड़, खुला वातावरण और सुकून भरा माहौल इस जगह को शादी, रिसेप्शन और हर खास पारिवारिक आयोजन के लिए परफेक्ट बनाता है. 28 आरामदायक और लग्जरियस कमरे, आकर्षक स्विमिंग पूल और विशाल ओपन लॉन के साथ ग्रीन फार्म हाउस आपके खास पलों को शाही अंदाज में यादगार बनाने का वादा करता है. इनका पता है उमरेड रोड, चांपा, नागपुर. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9158111786 and 9552634 530.